नमस्कार मित्रांनो, सुप्रभात। आज मी नितीन पाष्टेस हे माझे मित्र आहेत, त्यांच्यासोबत मी कर्जतमधील गौरकामधील भेवगड येथे ट्रेक करण्यासाठी चाललो आहे। तर मी आतापर्यंत त्यांच्याबरोबर मी बाईक राईड केलेले आहेत, परंतु हा पहिल्यांदाच माझा त्यांच्याबरोबरचा अनुभव आहे ट्रेकिंगचा। तर त्यांची बाकीचे ट्रेकिंग ग्रुप हा पाठीमागून येतोय आणि मी माझी अँटॉक घेऊन आलो। अँटॉक आणण्यामागचं कारण असं की थोडं सामान वगैरे ठेवायचं होतं आणि अँटॉकमध्ये राहिलेले ते, आणि थोड्या वेळामध्ये मी आता ट्रेक चालू करतोय। तर नितीन भाऊ त्यांचे सर्व बाकी ट्रेक ग्रुप हा चालत येते पाठीमागनं। ते टॅक्सीमधनं आले, टॅक्सी गौरकामध्ये थांबवलेले, भेवगड करून झाल्यानंतर आम्ही पुन्हा कर्जत येथे निघणार आहोत। मला भेटलेत तेही आज त्यांचा ग्रुप सुद्धा भेवगड करून कोंडाणा लेणी करणार आहेत। तर आम्ही मुंबईवरून आलो बघा, टू व्हीलरवरून ते मुंबईवरून आलेत, म्हणजे हा ट्रेकिंगचा खूप मोठा अनुभव आज मला भेटणार आहे। आणि सुरुवातीलाच बघा आपल्याला हनुमंताची सुंदर अशी मूर्ती आणि एक मंदिर आहे, ॲक्च्युली मंदिर लागलेलं आहे। जय बजरंगबली। जय बजरंगबली। आपण समोर बघतो तो भेवगड आहे। खूप सुंदर असं निसर्गरम्य हे हा परिसर आहे आणि येथे वॉटरफॉलही खूप मोठा छान असा आहे। आता जो समोरून जो ग्रुप येतोय तो नितीन भाऊंचा ट्रेकिंग ग्रुप आहे। तर इथून ट्रेकला सुरुवात केलेली आहे। इथून ट्रेक सुरुवात होतो। हे बघा, लहान लहान मुला सुट्टी आहे, सर्व असे मस्त की आता खेळायला तयार आहेत इकडे बाहेर। हे आमचे नितीन भाऊ आणि हा त्यांचा ट्रेकिंग ग्रुप। निसर्गात नक्की फिरा, सह्याद्री खूप सुंदर आहे। उगाच नितीन भाऊंना ऑलराऊंडर नितीन पाष्टे बोलत नाही, कारण की ते रायडर पण आहेत आणि एक ट्रेकर सुद्धा आहेत। कारण आयुष्य एकदाच मिळतं आणि मिळालेल्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी अनुभव आहेत। इथे एक पाण्याची टाकी लागते, लक्षात ठेवा। ही पाण्याची टाकी आहे, या टाकीच्या इथून हा वरती जायला रस्ता आहे।
पहिलं पाण्याचं टाकं लागले. मग येथून असं आम्ही सर्व वरती जाणार आहे खिंडीतून. फर्स्ट टाइम मी म्हणजे असा हार्ड ट्रेक करतोय. कॉलेजच्या टायमाला मी ढाकबैरी केलं होतं, परंतु हे खूप हार्ड आहे. नितीन भाऊंना मानलं पाहिजे, कारण की बघा ना तुम्ही आता हा ट्रेक बघा. अशक्य सुंदर सह्याद्री. खूप हार्ड आहे. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. नितीन बोलली राईडचं वेळ तर लावलं, आता किल्ले भट्टेल तिथं पण लावलं. हे भिवगडावरील हे दुसरं पाण्याचा टाका लागलेलं आहे. हे भिवगडावरील तिसरं पाण्याचं टाक आहे.
असा इथे वारा सुटलेला आहे. वर्षातून ना 2-3 वेळा तर गड भ्रमंती करावी आणि हार्ड ट्रेक करावी. काही नका करू, माझं चॅनल सबस्क्राईब करा, बाकी सगळं हा, मी बघून घेईन. नितीन भाऊंचं चॅनल हे सगळ्यांना माहिती आहे. ऑलराऊंडर नितीन पाष्टे चॅनलला सबस्क्राईब करा. बाकी सगळं नियोजन तुमचं आधी बघून टाकू. बरोबर. खूप छान वाटलं या ट्रेकला येऊन. आणि आता आम्ही वरती चाललोय खाली उतरू. विश्वनाथ भाऊंची खरी कसरत चालू आहे. ए वर येऊन थोडा हात दे ना. हा, कसं वाटतंय? हा, खूप डेंजर वाटते. डेंजर वाटतंय. आपण पायऱ्या उतरतो ना. अरे ते पहिल्यांदा झालेत ना बऱ्याच दिवसांनी. बस तिथे उभे राहा फक्त. ही शूटची आपल्याला एक भीती राहते. गाववाले आले तर प्रायव्हनची चप्पल घालून येतील. उभे राहा फक्त, पायावर उभे राहा. सरळ उभे राहा, सरळ. हा बस, चला पाय टाका हळू. टाकायचं पूर्ण. पकडायची गरज नाही. राहा, उभे राहा फक्त. या साईडला या किंवा तिथे टाका. पहिल्यांदा मित्रांनो असा मी ट्रेक केला. थोडं हार्ड वाटलंच, परंतु छानही वाटलं. ग्रुपही खूप छान आहे बरोबर. आणि आयुष्यामध्ये आहे ना काहीतरी हार्ड असं वर्क केलं पाहिजे. तर आजचा ट्रेक माझा इथं मी पूर्ण करतो. आता मी माझी गाडी घेऊन कर्जतकडे निघतो. बाकी सर्व जे आलेत मेंबर्स ट्रेकर्स आले ते सर्व त्यांच्याकडे टॅक्सी गेलेले, ते टॅक्सीने कर्जतकडे येतील. चला, जय शिवराय.